Enough is enough. Enough is enough. Enough is enough. तुमच्या सगळ्यांना खबर आसा ही जी स्लोगन उत्पन्न झाली त्याच्या फाटलो इतिहासही खबर आसा की पुरो जाले हे सगळ्यांचे मत असले, सगळ्या गोंयकारांचे मत असले. शेवटी विकास विकास म्हणून कितें आनी कोणा खातीर कितलो ते विकासाची स्वप्नां आमकां दाखयली वयतली एंड वॉट कॉस्ट, एट वॉट कॉस्ट, इच इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्यो गजाली बऱ्याच वेळार आमी लक्षात घेयना. आमी फक्त डेव्हलपमेंट म्हणून पळयता, पण डेव्हलपमेंट एट द कॉस्ट ऑफ ह्युमॅनिटी जर आसत जाल्यार वी डिनाय इट हॉनरेबली. प्लीज गव्हर्मेंट शूड अंडरस्टँड दीस. मनीस मारून विकास केलो जाल्यार त्या विकासाक कांयच अर्थ ना. मनीस जगपा खातीर तो विकास आसपाक जाय. ही गोष्ट जस्टिस फर्डिनांड रेबेलोन मनार घेतली आणि ही चळवळ उभी झाली. जानेवारी 6 तारखेक 2026 हे चळवळीन मूर्त रूप घेतलें. गावागावांनी ही चळवळ व्हरपा खातीर आमी वावुरले. 12 तालुक्यांनी मिटिंग्यो जाल्यो आणि ह्यो मिटिंग्यो जावन जे आयज मूर्त स्वरूप तयार जाल्ले आसा इनफ इज इनफ गोवा ह्या मुवमेंटाचे, हे फुडें आमचे सरकार कशें घडटले हो विचार घेवन फुडें वयता. फुडलें सरकार जे आसा हे आनीक सोसूंक नजो ह्या पद्दतीचे जावचे हेच्या खातीर आमी सगळे प्रयत्नरत आसूं जाय. गोंयकार प्रयत्नरत आसूंक जाय. गोंयकारांचे गोंयकारपण सोंपो जायना. नीज गोंयकार आयचे सोंसता, जे रस्त्यार बसता 60 दीस, 100 दीस, 40 दीस आपल्या हक्का खातीर झगडटा, हे जावचें न्ही. हेच्या खातीर आमकां सगळ्यांक प्रयत्न करपाक जाय. आनी हो प्रयत्न कोण करतले? दिल्ली बसून कोण करचे ना. हो प्रयत्न आमकां गोंयकारांक करपाक जाय. ही गोष्ट आमी लक्षात घेवया. हांव हांगा जमलेल्या सगळ्या नीज गोंयकारांचे उर्बेभरीत स्वागत हांगा करता. आमी कार्यक्रमाक सुरवात करता. हांगासर जमलेले सगळे माझे नीज गोंयकार जे आपल्या हक्का खातीर झगडपा खातीर हांगासर उपस्थित जाल्ले आसा. त्याच बरोबर आमकां साथ दिवपी आमचे पत्रकार बंधू भगिनी हेंचे आमी हांगासर इनफ इज इनफ गोवा तर्फे स्वागत करता. त्याच बरोबर आमकां राखपा खातीर जे पुलीस दल हांगासर तैनात जाल्ले आसा तेंचेय आमी हांगा स्वागत करता. आणि कारण आमी तांकां खबर आसा आमी झगडटा कोणा खातीर, आमी झगडटा गोंया खातीर. आनी गोंयांत तेय येता, तेंची भुरगीं बाळाय येता. तांकां मना पासून दिसता की गोंय राखलें वचपाक जाय, म्हणून हांव तेंचेय हांगा स्वागत करता. इश्टानो, आमी एक गोष्ट लक्षात घेवया. ही धर्तरी जेन्ना देवान निर्माण केली, धर्तरी पयली आसली, मनीस पयलो नासलो. हो सैम निर्माण जालो, त्या उपरांत आमी निर्माण जाले. आमी म्हणटा आमी मालक, अशी परिस्थिती निर्माण जाल्या. आयज मालक कोण आनी तुमकां मालक केले कोणी? देवान तुमकां तुमच्या नांवार जागा करून धाडलेल्यो. ह्यो जागा तुमच्यो, इतली जागा तुजी, ही सर्वे नंबर तुजो, हे देवान धाडलेले ना. हे आमी केला आमच्या सोयी प्रमाणे. आमी ग्रॅब केल्या, देवान दिल्ली धर्तरी आमी हे केल्या, म्हणजे ग्रॅब करून ती आपली म्हणून आपल्या नांवार लावन सोडल्या. त्यामुळे कोणीच, हांव पयलीं हांगा स्पश्ट करता की कोणूच समजोवचें न्ही की आपूण ह्या धर्तरेचो मालक म्हणून. कोण ह्या धर्तरे वयल्यान वयता आसतना आपल्या सर्वे नंबराचो कुडको घेवन वचना. ही गोष्ट आमी लक्षात घेवया आणि त्या दृष्टीन आमी आमची फुडची वाटचाल करूया. आमचें गोंयकारपण कांय गोष्टींक लागून सोंपत येयल्लें आसा. तितूंतली आयज प्रामुख्यान ज्या गोष्टी खातीर आमी झगडपाक हांगासर जमा जाल्ले आसा ते म्हणल्यार 39A हो जो कायदो आसा आनी तेजे जे बेकायदेशीर रित्या वापरप चल्ला आनी ताका लागून लाखांनी स्क्वेअर मिटर ही आमची जमीन ही कन्वर्ट केली वयता. आमी ह्या गोष्टी खातीर सुरवातीक जेन्ना इनफ इज इनफ गोवा सुरवात जाली
तेन्ना आमी 10 पॉयंटांचो एक चार्टर ऑफ डिमांड तयार केलो. तो चार्टर ऑफ डिमांड आमी सरकाराक सबमीट केलो. सरकाराक सांगले की बाबा ह्यो चुकीच्यो गजाली जाता, हेजेर तुम्ही लक्ष घालचे. आमी तुमकां निवडून दिल्या आमचे संरक्षण करपाक, आमचे रक्षण करपा खातीर, टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ युअर सिटीजन्स. पण सरकारान तेजेर लक्ष घातलें ना. आमी माननीय पंतप्रधानांक हे आमचे चार्टर ऑफ डिमांड पावयले. माननीय राष्ट्रपतीक हे चार्टर ऑफ डिमांड पावयले. राष्ट्रपतीच्या ऑफिसांतल्यान गोंय सरकाराक येयले की तुम्ही हितून लक्ष घाला आणि कितें विषय आसा तो सॉर्ट आउट करा म्हणून. पण गोंय सरकार राष्ट्रपतीचे आयकपाक तयार ना. त्या उलट आमी जे 39A रिअपील बिल दिल्ले, जे सगळ्या पक्षांक आमी दिल्ले, तितून भारतीय जनता पार्टी सुद्धा आसा, तांकां व्हरून आमी दिल्ले. आणि हो 39 कायदो रद्द करपा खातीर तुम्ही रिपील बिल हाडा म्हणून सांगलेले. असेंब्ली गुटलायली, असेंब्लीच गुटलायली, पण ते बिल येवंक दिलें ना. आता आमच्या हातीकडे फक्त एक असेंब्ली उरल्या आणि त्यानंतर इलेक्शन येवपाचें आसा. अशा परिस्थितीत सरकार जावं सरकाराचे जे कोण प्रतिनिधी आसा ते तुम्ही लक्षात घेया. दर आठवड्याक 2-2, 3-3 39A कन्व्हर्जनाची ऑर्डरी काढता, ऑफिशियल गॅझेट करता. तेजे म्हणजे कितें करता? यू आर चॅलेंजिंग अस, यू आर चॅलेंजिंग द सिटीजन्स ऑफ गोवा. सो अशा परिस्थितीत गोंयकार कितें करतले हे गोंयकारांनी थारावचे पडटले. आणि त्या खातीर आज आमी हांगा येयल्ले आसा. हांव विनंती करता जे कोण हांगासर उलोवपाक येतले तेंच्यांनी आयज 39A हो विषय सोडल्या शिवाय आनी कांयच उलोवप ना. कृपया एक गोष्ट लक्षात घ्या. बाकी सगळे पॉलिटिक्स, बाकी सगळे डिमांड जे विषय आसा ते आमी उलोवया, तेच्या खातीर वेगळे प्लॅटफॉर्म आसा. पण आयज आमी 39A बद्दलूच चर्चा करपा खातीर हांगासर उपस्थित जाल्ले आसा. हांव ही गोष्ट परत तुमकां सांगतलो. कोणी कृपया आता सुरवातीक आमचे प्रतिनिधी जे आसा इनाफ गोवाचे हे उलयतले. त्यानंतर ह्यो सिग्नेचरी कलेक्ट जाल्या उपरांत आमचे डेलिगेशन वयतले. त्याच बरोबर हांगासर वेगवेगळ्या पक्षाचे फुडारी येयल्ले आसतले, ते हांगासर उलयतले, आपले मत व्यक्त करतले. फक्त 39A पुरते मर्यादित. आणि त्याच बरोबर सोशल ऍक्टिव्हिस्ट जे आसा ते उलयतले. एकूच विनंती आसा, परत रिपीट शब्द करचे न्ही. 2 मिनटां भितर आपलो जो स्टेटमेंट आसा तितलोच हांगा करपाचो आसा. हांगा भाशणां करपाक आमकां वेळ ना आणि लोकांक आयकपाकूय पाशयेंस ना. ही एक गोष्ट लक्षात दवरा. सो हांव परत एकदा विनंती करता सगळ्यांक इनफ इज इनफ गोवा तर्फे आयची ही सभा आमी खूप यशस्वी करून दाखवूया आणि आमची जी मेसेज आसा ही सरकारापर्यंत व्यवस्थित रित्या आमी पावया.